नमस्कार, मी स्वप्नील पुन्हा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आता आहे सध्या गोव्यात। मागेचे घर बघताय तर माझ्या बहिणीचं घर आहे आणि जेव्हा मी गोव्यात येतो ना, मला इकडचे ऑफबीट प्लेसेस म्हणजे गोवा बियॉन्ड बीचेस अँड कसिनोज मला बघायला आवडतं। तसंच काहीतरी एक्सप्लोअर करायला मी निघालो आहे आणि आज मी एका अशा गावात आहे जी आधी होती गोव्याची राजधानी। तर आता कोणाला विचारलं गोव्याची राजधानी नक्की काय, तर ते कोणी पटकन सांगतं की पणजिम म्हणून। पण गोव्याची पहिली राजधानी वेगळी होती। गोव्याची पहिली राजधानी होती चंद्रपूर। तिथे भोज राजा आणि कदम राजा यांचं ते वास्तव्य होतं। तर चंद्रपूर हे आहे कुठे नक्की, तर हे चंद्रपूर आहे मडगाव रेल्वे स्टेशनपासून 10 किलोमीटर अंतरावर, ज्याला आज म्हटलं जातं चांद्रा, चांदोर किंवा चांद्रा असं त्याला म्हणतात। तर त्या चांद्रा गावात मी आहे आणि ही गोष्ट मला आता समजली की ही गोव्याची पहिली राजधानी होती। गेली कित्येक वर्ष मी ते येतोय। हे जे पाठीमागे घर बघताय हे माझ्या बहिणीचं घर आहे। त्यांच्या घराचं तुम्ही एक स्थापत्यशैली बघाल तर ती आहे पोर्तुगीज स्टाईल, म्हणजे हे घर पोर्तुगीज पद्धतीने तेव्हा बांधण्यात आलं होतं। खूप जुनं घर आहे, पण ह्या गोव्याला ना पोर्तुगीजांच्या पेक्षा पण मोठा इतिहास आहे। भोज राजा, कदंब राजा, मराठ्यांचा इतिहास आहे इथे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे इथे, शंभू राजांचा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये सप्तकोटेश्वर मंदिर बांधलं आहे। तसंच छत्रपती संभाजी राजाने जो केलेला होता फोंड्याचा संग्राम, जो फोंडा किल्ला घेतला, तो इतिहासही खूप मोठा आहे। बरेचसे अजून गोष्टी छत्रपती संभाजी राजांच्या गोव्यातल्या आहेत ज्या खूप प्रेरणादायी आणि चांगल्या आहेत। तसा बराचसा इतिहास आहे आणि मी जेव्हा गोव्यात येतो मी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायचा प्रयत्न करतो, जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। तर आज मी चांद्राविषयी थोडंसं जाणून घेतोय आणि जे समजते ते तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतो। पोर्तुगीज टाईपच्या घराच्या जवळ तुम्ही एंट्री करताना तुम्हाला असे एक सैनिकांचे स्टॅच्यूज दिसतील। खूप साऱ्या घरांमध्ये असे स्टॅच्यूज असतात। हे बघा, हे दोन्ही बाजूला आहे स्टॅच्यू। क्रिशू ये बेगिन यो, बेगिन यो गो। ही माझी आहे भाची, हिचं नाव आहे क्रिशू। क्रिशू हॅलो हॅलो। तशी भरपूर बोलते पण आता थोडीशी कमी बोलते। तू चढ उलयता ना, चढ उलयता ना, इतके उलवपा ना। ही आमची कोकणी लँग्वेज आहे। पप्पी दी व्हेरी। आणि ही माझी बहीण आहे दीपश्री, तीच मला आता दाखवणार आहे थोडंसं चांद्रा गाव। आता त्यांच्या घराचं ॲक्च्युली काम चालू आहे त्यामुळे आतून तुम्हाला दाखवता येत नाही आहे, पण एक तुम्हाला अंदाज आला असेल की ती ऐसपैस असतात ही घरं। आम्ही आता फेरफटका मारायला चाललो आहे चांदोर गावाचा। जेवढं काय बाहेरून बघता येईल तेवढं तुम्हाला मी दाखवणार आहे। ही फर्स्ट कॅपिटल नाही गो, चंद्रपूर ना। हे बघा, तुम्हाला लाईनीत जी घरं बघायला मिळतील ना, हे पण एक घर बघा, हे पण बाजूला घर आहे, हे पण पोर्तुगीज टाईपनेच बांधलेलं घर आहे। सगळ्या घरांचा लेआउट तुम्हाला सेम बघायला मिळतो। खूप मोठं घर बघायला मिळेल। ब्रेगेन्झा, हे ब्रेगेन्झा हाऊस म्हणून। अच्छा, टीबी कुन्ना, हे टीबी कुन्ना यांचं घर आहे, त्यांचा जन्म इथे झालेला। आणि याला अजून पण तुम्ही बघायला वरती तर कौलं आणि नळे दोन्ही बघायला मिळतील। आणि 64 रूम असं काहीतरी आहे तसं ऐकलेलं मी या घराबद्दल। इथे बरीचशी शूटिंग वगैरे चालते मूवीजची। माझे राणी माझे मोगा, तुझे डोळ्यात शोधता ठाव। माझे राजा माझे मोगा, तुझे नावाक जोडताना। फुला फुला पुशीत आयलो, फुला फुला पुशीत आयलो, तुझे माझे प्रीतीचो गाव। माझे राणी माझे मोगा, तुझे डोळ्यात शोधता ठाव। काळ्या काळ्या डोळ्यान तुझ्या, काळ्या काळ्या डोळ्यान तुझ्या, माझ्या वाटा वाटा। चांदोर एक्सप्लोर करताना मी आता एका ठिकाणी आलं ज्याचं नाव आहे कोटा। हे ते ठिकाण आहे। हे थोडंसं बांधकाम इथे दिसतंय मला आणि इथे एक विहीर टाईप दिसते। आणि सगळ्यात मोठी गोष्ट इथे असलेला नंदी, हा बघा। पोर्तुगीजांनी आपल्या संस्कृतीची जी काय हानी केली आहे त्याचं जिवंत उदाहरण आहे हा नंदी। चेहरा अक्षरशः डिमॉलिश केलेला आहे। इथे अजून सुद्धा आपले हिंदू लोक पूजा करतायत याची
आणि हा चौथरा आता गोवा गव्हर्नमेंटने प्रिझर्व केला आहे आणि ज्याची करायची खरंच गरज होती. हे बघा, या नंदीने त्यांचं काय बिघडलेलं मला खरंच माहीत नाही, पण एवढा सुंदर नंदी हा फोडण्यात आला आहे. तरी पण तुम्ही आमची संस्कृती पूर्ण मिटवू शकत नाही, तसा हा नंदी अजूनही आमचा उभा आहे. या मंदिराचं बांधकाम आणि नंदीची स्थापना 10व्या शतकाच्या आसपास झाल्याचा अंदाज आहे. 1970 ते 74च्या आसपास झालेल्या उत्खननात हे सर्व अवशेष मिळाले. हिंदू धर्म, हिंदू मंदिरे आणि हिंदू संस्कृती यांचा इतिहास किती जुना आहे हे यावरून लक्षात येतं. काळ्या काळ्या डोळ्यात तुझ्या माझ्या वाटा वाटा मिळतात माका, तुझे छातीर ठेवता माथा, उला भाषेन भाषेन हलकी दुखा, तुझे पायान रोपता काटा, माझे काळजाक लागता घाव, फुला फुला पुशीत आयलो, फुला फुला पुशीत आयलो, तुझे माझे प्रीतीचो गाव. या चांदोरमध्ये एवढ्या चर्चेसच्या गर्दीत पण एक सुंदर गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे महादेव मंदिर. चांदोरमधले सुंदर महादेव मंदिर किती जुनं आहे मला माहीत नाही आहे. आता त्याला बरंचसं रिनोव्हेट केलं आहे. श्री महादेव विद्यालय तुम्हाला इथे बघायला मिळेल. ...1940 सालची ही शाळा, ही बरोबर तुम्हाला महादेव मंदिराच्या बाजूलाच बघायला मिळेल. याचं बांधकाम सुद्धा गोवन पद्धतीने झालेलं आहे. आता ही शाळा सध्या बंद आहे. फुला फुला पुशीत आयलो, फुला फुला पुशीत आयलो, तुझे माझे प्रीतीचो गाव, माझे राणी माझे मोगा, तुझे डोळ्यात सोदता ठाव, माझे राजा माझे मोगा, तुझे नावा जोडताना. चांदोर एक्सप्लोअर करता करता आता मी आलो एका जुन्या ब्रिज जवळ. या ब्रिजचं वैशिष्ट्य म्हणावं का डिसएडव्हान्टेज, पण याच्यावरून एका वेळी एकच गाडी जाऊ शकते, म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर जाऊ शकतात. आणि बराचसा जुना ब्रिज आहे हा, तुम्हाला मी दाखवतो. हा 2 ठिकाणांना जोडणारा ब्रिज. हे आहे ऑफबीट गोवा. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला चांदोर गाव दाखवायचा प्रयत्न केला. इकडची पोर्तुगीज टाईप घरं, माझ्या बहिणीचं घर दाखवलं, नंतर इकडचं ते महादेव मंदिर दाखवलं, नंतर जो नंदी फोडला गेला तो दाखवला, हा पोर्तुगीजांचा ब्रिज ज्याच्यावर मी चालतो आहे हा ब्रिज मी तुम्हाला दाखवला. आता या सगळ्यावरून आहे ना, मी जे तुम्हाला हिस्टॉरिकल दाखवतो आहे ह्या सगळ्यावरून आपण म्हणत असू की पोर्तुगीजांनी हे खूप चांगलं केलं, ते चांगलं केलं, पण पोर्तुगीजांनी जी आपल्या संस्कृतीची हानी केली आहे ना ती न भरून निघण्यासारखी आहे. मग त्यांनी कितीही गोष्टी केल्या आहेत गोव्यामध्ये, तरीसुद्धा माझा राग त्यांच्यावर आहे तसाच आहे. एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये गोव्यामध्ये किंवा अजून कुठेतरी. तोपर्यंत खात पित राहा, मजा करा. बाय बाय.